420 कलम 420. बाबा बाबा पैसे आणले. पैसे पैसे तिथे ठेवू नका. बाबा पैशाला हात सुद्धा लावत नाही. मग त्या थाळीत ठेवा. माझ्या डोळ्यात बघ बघ. माझ्या डोळ्यात बघ. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अप्पाई असे काय पाहताय माझ्याकडे? तुला खूप दिवसांनी हसताना बघितलंय ना म्हणून. हे खोटं बोलते तुझी आई. तू कपडे नीट धुतलेस की नाही हे बघत होते ही. अप्पा उगाच मला शेंड्या लावू नका. अगं तुला अजून शेंडी कुठे लावणार? ठीक आहे ठीक आहे. आता सिरियसलीच बोलतो. अशा तुला ते साने आठवतात का? साने? हो हो ते साने काका ना. साने काका. तर ते साने काका मला भेटले होते आणि ते म्हणत होते म्हणजे साने काका मला भेटले म्हणजे मी नाही त्यांच्याकडे गेलो, तेच मला आपसुक भेटले. म्हणजे अहो पण तुमची रेकॉर्ड अडकलीये का? बोला ना काय ते. बघा नाही तर मी बोलायचो आणि ही भडकायची. नाही अप्पा मुळीच होणार नाही. नाही रागवणार ना? हो मी नाही रागवणार. नाही म्हणजे ते साने काका म्हणत होते म्हणजे मी नको नको म्हणताना म्हणत होते. म्हणाले माझं नाव सांग तिला. ते कशाला? बघा भडकणार नाहीस ना? नाही अप्पा बोला. नाही ते म्हणत होते की त्यांच्याकडे एक चांगलं स्थळ आहे तुझ्यासाठी. मग काय नको सांगू ना त्यांना? नाही हो सांगा अप्पा. सुमे बाबांच्या कृपेने आशाला चांगलाच गुण आलेला दिसतोय. आणखीन एकदा बाबांच्या दर्शनाला गेलं पाहिजे नाही? त्यांनी बोलवलंच आहे ना. हो जाऊन या मग एकदा. आणि सान्यांचं स्थळ नक्की झालं पाहिजे. हो ना जातोच एकदा बाबांच्या दर्शनाला. पण पैसे ठीक आहे काहीतरी बंदोबस्त करतो पैशाचा. काय काळजी करू नका. तिच्या शरीरातला दुष्ट आत्मा मी काढून टाकलाय. त्याने जर पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी बोलवून घेईन तिला. या आता तुम्ही काही काळजी करू. कल्याण चल बाळ. माझी दक्षिणा. हो हो आणले ना आणले. कल्याण गरज लागल्यास बोलवून घेईन. या बर चल.
ए आज मी हे घातलं कसं दिसतंय ग? छान दिसत, छान दिसतेस. थँक्यू. माझीच दृष्ट लागेल तुला. अगं मी तुझ्यासाठी ही साडी काढून ठेवली होती. ही का नाही सर? ही ना मी. तयार झाली का आशा? अरे वाव, ब्युटिफुल. थँक्यू अप्पा. आता कुणाची बिशाल आहे आमच्या आशाला नापसंत करायची? एक्झॅक्ट अप्पा, मलाही हेच म्हणायचं होतं. आता कुणाची विषाद आहे मला. अप्पा, काय ग? आई, ए. अगं काय झालं? अगं मला कसं तरी होतंय ग. आता तर बरी होती. अगं मला अचानक पडबड आल्यासारखं झालंय. ए आशा, काय झालं एकदम? आता पाहुणे याची वेळ झाली आणि हिची तब्येत बिघडली. हो ना. तरी सांगत होतो उन्हात फिरू नको म्हणून. हे बघ, तू तिला घेऊन डॉक्टरकडे जा. अहो पण ते लोक आता येतीलच. त्यांना मी कसं बसं थोपवतो. तू पटकन डॉक्टरकडे तिला घेऊन जा आणि पटकन ये. चालेल. आशा, जो कोणी आहे त्याच्याबरोबर लग्न लावून देऊ आम्ही तुझं, पण त्याचं नाव सांग. कुणाचं नाव सांगू? मलाच माहित नाही ग हे सगळं कसं झालं ते. अगं डॉक्टर म्हणतात ते काय खोटं आहे का? मूल काय पोटात आपोआप पडतंय? मला नाही माहित. अप्पा, तुम्ही आता का नाही काही बोलतात? हा, लहानपणापासून फाजील लाड केलेत तिचे, भोगा आता त्याचे परिणाम. तू माझ्यावर भलते सलते आरोप करू नकोस. माझं काही एक वाकडं पाऊल पडलेलं नाहीये. वाकडं पाऊल पडलं नाही तर मग हे आलं कुठून? आभाळातून आलं का? असं केलंस? आप्पाने तुझ्यासाठी काय काय नाही केलं आणि तू असं वागलीस, असे पांग फेडलीस आमचे का? आमच्या आबरूचे धिंडवडे काढतेस. कुठे शेण खाल्लंस तू? सांग, नाव सांग त्याचं. सांग, कुणी का असे ना. सुमा, गुंड, मवाली, लुळा, पांगळा कुणी का असे ना. त्याच्या पुढे मी हात जोडीन आणि त्याला सांगेन माझ्या मुलीला पदरात घे म्हणून. आई, आई माझ्यावर विश्वास ठेव ग. मी असं काही केलेलं नाही. आई माझ्यावर विश्वास ठेव. तरी सांगत होतो येईल त्याच्या गळ्यात बांधा आणि लग्न करून टाकायचं, पण या घरात आमच्या शब्दाला किंमत आहे कुठे? अप्पा, एक काम करा, दगड आणि माझ्या गळ्यात बांधा आणि द्या मला विहिरीत ढकलून. किरण,